नमस्कार. एमसेन न्यूज चॅनलच्या गल्ली ते दिल्ली या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा पॉलिटिकल शो रोज नव्या चर्चांनी, नव्या खुलाशांनी, नवीन आकडेवारींनी आणि नवीन संदर्भांनी खुलत चालला आहे. आणि आजचा विषय तर जालना आहे. जालन्याची खूप चर्चा आहे, त्यावरती सविस्तर बोलणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी किंवा याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत रोजच्यासारखे आहेत एमसेन न्यूजचे सल्लागार संपादक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय जीवरकर सर. सर स्वागत आहे. सर, काल जालन्यामध्ये तर कमेंटचा पाऊस पडला औरंगाबादच्या याच्यावर. छत्रपती संभाजीनगरचं जे विश्लेषण केलं काही लोकांनी सूचनाही पण केल्या आपल्याकडे, काहींनी आकडेवारीमध्ये आपल्याला सूचना सांगितल्या, त्याच्यावर आपण सगळ्यात शेवटी बोलणार आहोत. काही थोडीशी नक्कीच. म्हणजे संभाजीनगरच्या कालच्या शोवरती जितक्या खूप सारे कमेंट्स आहेत, त्याचे काही कमेंट्सचे उत्तरं, ते काही कमेंटचं विश्लेषण आणि काही आकड्यामध्ये काही सुधारणा आहेत, त्यावरती आपण शेवटी जाताना बोलूयात. पण सगळ्यात आधी पण मात्र आज जालन्यावरती बोललं. काल प्रॉमिस केलं होतं की जालन्यावरचं इत्तुंबित विश्लेषण आणि तिथं काय काय घडलं आहे असं आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि ती आज आम्ही करणार आहोत. सगळ्यात अगोदर कालच्यासारखं मी वरकर सरांना विचारेन की सर, तिथल्या झालेल्या मतदानामध्ये जे आहे 69% मतदान जालन्यामध्ये झालं आहे आणि जालन्यामध्ये रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी सरळ लढत झाली आहे. पण त्यामध्ये मंगेश साबळे यांचाही एक महत्त्वाचा रोल आहे. मोठे एक बकले मामा पण आहे, त्यांचाही आपल्याला विचार करावा लागेल. वंचितचे जे कॅन्डिडेट आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या 4 कॅन्डिडेटमध्ये आपल्याला 4 ठिकाणी विभागणी होत असली पण एकाच एक अशी थेट लढत आहे. पण या सगळ्या लढतीमध्ये सगळ्या लढतींचे अर्थ आणि जालन्यात काय झालं आहे हे बघावं लागणार आहे. कारण जालन्यामध्ये संभाजीनगरकरांना जालना इतकं जवळ आहे की 3 तालुक्यांचं मतदान या जिल्ह्यातलं तिकडं आहे. त्यामुळे हे ट्विन सिटीसारखं किंवा ट्विन डिस्ट्रिक्टसारखं आपल्यासाठी आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर जालन्यात काय घडलं याचा खूप अन्वयार्थानं राजकारणात त्यातला परिणाम असतात. तर सर, सगळ्यात पहिली जी कमेंट आहे की कालचे जे मतदान झालं आहे त्या मतदानामध्ये 69% मतदान झालं आहे, तर त्याच्याकडे तुमची जालन्याच्या लढतीबद्दल पहिली कमेंट काय आहे? सगळ्यात आधी म्हणजे जालन्यामध्ये आता विद्यमान जे खासदार आहेत रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीप्रमाणे आपले सगळे तरबेज अनुभव जो निवडणुकीचा आहे तो अत्यंत पणाला लावून ही निवडणूक लढवली. त्यांच्या बाबतीमध्ये आणि अर्जुन खोतकरांच्या बाबतीमध्ये आपण वेळोवेळी चर्चा केली. त्यांनी स्वतः जाऊन 2दा त्यांची भेटही घेतली आणि शेवटी त्यांचं नाव रावसाहेब आहे आणि आडनाव दानवे आहे, त्याच्यामुळे त्या अशा पद्धतीनं ते सहजासहजी लढाई सोडतील अशी काही शक्यता अजिबात नव्हती. परंतु कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि आपण जसं मागच्या 2-3 शोमध्ये उल्लेख केला होता की मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचा थोडासा तिथं आक्रोश आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये. अशाही परिस्थितीमध्ये दानवेंनी अत्यंत निकराची लढाई लढलेली आहे. आपल्याकडे याचे पण आकडे आहे. आपण जसं म्हटलं की संभाजीनगरच्या आकड्यामध्ये आपण जी काही थोडीफार दुरुस्ती आहे ती आपण करणार आहोत. काल आपल्याकडनं थोडंसं हे झालं आहे, पण आपण त्याच्यावर दावाच केला नव्हता. मुळामध्ये आपला दावा हा होता की त्याच्यावर आपण नंतर बोलू. आपला जो दावा आहे त्याच्यावर इथं जालन्याची जी आकडेवारी त्याच्यामध्ये एकूण ओव्हरऑल मतदारसंघामध्ये एकूण 70.18% मतदान झालेले आणि त्यामध्ये भोकरदनमध्ये जवळपास 74% इतकं सगळ्यात जास्त मतदान झालं आहे. म्हणजे तो रावसाहेब दानवे यांचा मूळ मतदारसंघ आहे. याचा अर्थ त्यांनी तिथं प्रचंड कंबर कसलेली आहे आणि ही लढाई आपल्याला अटीतटीची आहे. त्यांनी स्वतःच या सगळ्या आकडेवरून आपल्याला लक्षात येतं त्यांनी अटीतटीची लढाई मानलेली आहे. जालना शहरामध्ये सगळ्यात कमी मतदान म्हणजे 60% मतदान झालं आहे, जेमतेम 61%. बाकी सगळ्या मतदानाची आकडेवारी कमीत कमी 68 पासून तर 78-74पर्यंत पुढे गेलेली आहे राहिलेल्या सगळ्या मतदारसंघामध्ये. आता इथं मुद्दा आकडेवारीचा याच्यासाठी महत्त्वाचा असतो. आपण काल पण म्हणत होतो की बालेकिल्ले असतात आकडेवारी. म्हणजे आपण जसं काल 2 मतदारसंघामध्ये सांगितलं होतं की इम्तियाज जलील यांचे 2 बालेकिल्ले आहे, खैरेंचे काही बालेकिल्ले असतात, भुमरेंचे काही बालेकिल्ले असतात. आपला उद्देश तो होता. तसं इथं आत्ता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कल्याण काळेंना जेव्हा मैदानात उतरवलं तेव्हा तुम्ही आत्ता जो उल्लेख केला तो महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा फुलंब्री मतदारसंघ येतो. याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये त्यांचे खूप नातेवाईक पण येतात. याशिवाय काँग्रेसचं पाठबळ त्यांना मिळतं आणि त्यामुळे ते तुल्यबळ लढत येतं. कारण 2009ला पण ते फार कमी मतानं तिथं हारले होते. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता रावसाहेब दानवे यांना असा एक प्रश्न साधारणपणे मी वरकडी करतो त्याच्यामुळे मला असं हे आहे, ही कॉमेंट म्हणून घ्या, याला काही फार विनोद म्हणून समजू नका. आता तरी जालन्यामधून रावसाहेब दानवेंना विचारत आहे, आता तरी तुम्ही जाल ना, असं एक प्रश्नार्थक चिन्ह त्यांच्यासमोर मतदारांनी उभं केलं होतं. परंतु त्यांचं नाव मी आधी जसं म्हटलं ते रावसाहेब त्यांनी कंबर खुसून त्यांनी मैदान लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता सध्या जे आपल्याकडे रिपोर्ट येत आहेत तर आपण एक एक मतदारसंघवाईज त्या सगळ्यांच्यावर आकडेवारी जर नजर टाकली तर पैठणमध्ये पैठण म्हणजे संदीपान भुमरेचा मतदारसंघ आहे, जे इकडच्या मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार होते.
असं तिथून एक अटकळ बांधली जात होती की भुमरेंच्या उमेदवारीचा इकडे भुमरे आणि तिकडे दानवे मिळून एकमेकांना मदत करतील आणि त्याचा फायदा इकडे कुठंतरी दोन्ही उमेदवारांना होईल, पण तसं काही झालेलं दिसत नाही. उलट फुलंब्रीमधून कल्याण काळे हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पुढं असल्याचा आत्ता आपल्याकडे प्राथमिक रिपोर्ट आहेत. त्यामुळं कल्याण काळेंचं पारडं तिथं जड झालेलं दिसतंय. फुलंब्रीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. आणि भोकरदनमध्ये साधारणपणे मी जे असं सांगितलं की 74% जर मतदान झालेलं असेल तर तिथे तुल्यबळ अशी लढत होईल. इतके तुल्यबळ लढतीनंतरही थोड्याफार फरकाने कोणतरी मागे पुढे राहील. त्यामुळं तो आपण मतदारसंघ ॲडव्हान्टेज टू रावसाहेब दानवे तिथं जे मूळ आहे त्यांना ठरू आणि ॲक्सिडेंटली जर काही चमत्कार झाला असतं मग कल्याण काळे तिथं सुद्धा लीड घेऊ शकतील अशी सध्या शक्यता आहे. थोडक्यात काय तर शहरामध्ये म्हणजे या मतदारसंघाचं जे शहर आहे, मग ते बदनापूर शहर असेल, ते भोकरदन शहर असेल, शहराचा भाग जे पैठण शहर असेल किंवा जालन्याचं शहर असेल, इथं तुल्यबळ लढत दोघांमध्ये झाली. पण ग्रामीण भागामध्ये मात्र सगळीकडे कल्याण काळेंचं पार्ट जड दिसतंय असं आत्ता सध्याचे आपले रिपोर्ट आहेत. नक्कीच सरांच्या मताशी सहमत आहे. आम्ही दोघांनी बसून जवळपास सगळ्या तालुक्यातल्या काही सगळ्या जिथे 6चे 6 तालुके आहेत 6च्या 6 तालुक्यातल्या काही लोकांशी संपर्क साधला आणि प्रत्यक्षात आपले तिथले रिपोर्टर आहे त्यांनी जी आपल्याला माहिती दिली त्याच्या अनुषंगानं किंवा या सगळ्याचं अनालिसिस करून जे इथे जर सगळ्यात पहिलं आपण जालना शहराचं बघितलं तर जालना शहरामध्ये 1,99,888 इतकं मतदान झालेलं आहे, म्हणजे 60% मतदान झाले. आणि औरंगाबाद जालना शहरावरती माफ करा जालना शहरावरती आपल्याला बोलत असताना जालन्यामध्ये जालना शहर हे 3-4 गोष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. नंबर 1 तिथला मतदारसंघ पूर्ण आहे, हा संमिश्र आहे. मतदार जे आहेत ते तिथं एकाच विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे असं म्हणता येणार नाही. जालना संमिश्र आहे, त्याच्यापेक्षा असं संमिश्र आहे. तिथं भाजपची ताकद आहे, तिथं काँग्रेसची ताकद आहे. त्याच्यामध्ये काही काँग्रेसचे आमदार विद्यमान तिथं आहे, कैलास गोरंट्याल. भाजपचे म्हणजे खासदारांची तिथूनच सगळी ओढ आहे किंवा तिथूनच त्यांचं असं वाटतं की त्यांना नेहमी लीड मिळत आली आहे. त्यामुळं तो एक तिथला महत्त्वाचा विषय आहे. त्यात फक्त एकच त्याच्यामध्ये एक बाजू वेगळी करून आपल्याला करावं. अर्जुन खोतकरांनी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कुणाचं काम केलं याच्यावरती एक मोठं गणित जालना शहराचं आणि पूर्ण जिल्ह्याचं असणार आहे. पण जालना शहरामध्ये करताना ओव्हरऑल जे आहे तर काही प्रमाणामध्ये यांना लीड मिळेल. कुणाला? रावसाहेब दानवेंना, असं जे जालन्यातलं आहे ते बोललं जातं. दुसरं जे बदनापूरचा जो मतदारसंघ आहे हा राखीव मतदारसंघ आहे बदनापूरचा जो आहे तो. आणि बदनापूरमध्ये पण 71% मतदान झाले सर. 71% म्हणजे जवळपास 2,31,148 मतदान झाले. आणि बदनापूरचं सरांनी जर सांगितलं बदनापूर गाव की बदनापूर टाऊन शहर तालुक्याची गावं सोडून बाकी सगळ्याच ठिकाणी कल्याण काळे आघाडीवरती आहे. त्यानंतर भोकरदन यासाठी की रावसाहेब दानवेंचा मुलगा तिथून आमदार आहे सध्या. त्यांनी आणि निकाराचा प्रयत्न केलाय. 74% मतदान पण झालेले. 74% मतदान त्या ठिकाणी तिथले स्थानिक नेते पण म्हणजे जे कल्याण काळेंसोबत काम करतात त्यांनी पण असा एक अंदाज व्यक्त केला की आम्हाला भोकरदन मधला अंदाज येत नाही. एक कॉन्फिडन्स हे असतो त्यावेळेसचा, तर तो मला कमी वाटला, कमी जाणवला, तो तिथला जाणवला कमी. त्याच्यानंतर सिल्लोडमध्ये आहे. सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण यांचं सारखं विश्लेषण एवढंच आहे की या तिन्ही ठिकाणी कल्याण काळेंसाठी प्लस विषय होतं. आणि मंगेश साबळे नावाचे जे उमेदवार आहेत तर ते अपक्ष उमेदवार सुद्धा इथं अनेक गावांमध्ये. मंगेश साबळेंच्यावरती सर मी सेपरेट तुम्हाला विचारणार आहे एवढं झाल्यावरती की मंगेश साबळेचा जो पाना आहे त्यांनी कोणाचे नट टाईट केले हे बघावं लागणार आहे. कोणाचे ढिल्ले केले आणि कोणाचे टाईट केले. कारण मंगेश साबळेंना कदाचित 3 मतप्रवाह आहे मंगेश साबळेबद्दल. 60,000पासून ते 1.5 लाखापर्यंत. बरोबर. म्हणजे ह्या जे काय पट्ट्यांमध्ये जे आहे मंगेश साबळे किती चालला तर प्रत्येक गावामध्ये 100-200 मतं घेतले. 200 आणि जवळपास इथं काहीतरी 2200 बूथ आहे. 100-200 मतदान इतकं सोपं नाही जर असं जरी म्हटलं गेलं असेल तर त्यामुळं तर ह्या ज्या एकूण जर बघितलं आता जालना शहरात रावसाहेब दानवेंना लीड असल्याची चर्चा आहे. बाकी सगळ्या ठिकाणी जे आहे कल्याण काळेंना लीड आहे राहील असं म्हणणं आहे ग्रामीणमधनं. बरोबर. तर अपवाद काही ठिकाणची शहरं असू शकतात, एक विषय आहे. त्याच्यानंतर त्यांचा स्वतःचा जो भोकरदन आहे जो बालेकिल्ला आहे त्यात पण खूप असं जी दरवेळेस दानवेंना जो काय म्हणतात त्याला बालेकिल्ला असतो लढवून येतो अशी परिस्थिती नव्हती. त्याच्या वेगवेगळी कारणं आहे कार्यकर्त्यामध्ये निरुत्साह असण्याची. त्याच्यामध्ये 2 प्रमुख कारणांवरती सरांशी डिस्कशन करणार आहे. एक आहे मराठा आरक्षण आणि दुसरा आहे जे पाना साबळेंनी काय चाललं की कसं गणित राहिलं त्या 2 विषयावरती येऊयात. सर सगळ्यात पहिलं की जालना हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू होता त्या लढ्याचा. त्यामुळे जालन्याला मराठा आरक्षणाचा काही वोटिंगमध्ये परिणाम जाणवला आपल्याला?
नाही, त्याचा परिणाम जालन्यामध्ये ते जाणवला, तसंच बीडमध्ये पण जाणवला. तो आपण बीडवर नंतर चर्चा करणार आहोत सविस्तरपणे, पण जालन्यामध्ये त्याचा प्रभाव प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणवला. कारण आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा सगळं आंदोलन सुरू होतं आणि मागण्या सुरू होत्या, त्यावेळेस खरं म्हणजे रावसाहेब दानवे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन एक दिवस रात्री 2:30 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत बैठक केलेली होती. आणि सगळं प्रयत्न करताना सुद्धा त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. आम्ही तिथं स्वतः बघितलं होतं. आता कारण निवडणूक झालेली आहे, निवडणुकीच्या आधी कदाचित आपण रावसाहेब दानवेंच्या बाजूने बोललो असतो तर हे गैर राहिलं असतं. परंतु आता मतदान संपलं असल्यामुळं आणि पत्रकार म्हणून मी तिथं असल्यामुळे त्यावेळेस तर रावसाहेब दानवे यांनी 2-2:30 वाजेपर्यंत थांबून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्र्याची आणि सकाळची मिटिंग घ्यावी म्हणून उदय सामंत आणि ह्यांनी रात्रभर तळ ठोकून तिथं बसलेले होते. परंतु त्यानंतर जे गावबंदीचे पोस्टर वगैरे सगळ्या जे महाराष्ट्रभर लागले होते, तर तिथं एक घटना भोकरदन तालुक्यामध्ये त्यांचा मूळ जो मतदारसंघ आहे तिथं काही कार्यकर्त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडले असा मराठा आंदोलनकर्त्यांचा आरोप होता. आणि सगळे आंदोलनकर्ते भेटायला मनोज जरांगे पाटलांना भेटायला आले होते. आता त्यानंतर खरं म्हणजे खूप मोठा काळ होता, निवडणूक होणार होती आणि निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा आक्रोश उमटण्याची दाट शक्यता होती. परंतु त्या कार्यकर्त्यांनी आपसामध्ये खूप मोठा वाद तिथं होत राहिल्यामुळं शेवटपर्यंत ती लढाई काही संपली नाही. आणि त्याचा एक परिणाम असा झाला की तिथं एक मोठा असंतोष त्या भागामध्ये दानवेंच्या विरुद्ध निर्माण झाला आणि त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये उमटलेलं आहे. याबद्दल ते मात्र काही शंका नाही. नक्कीच, म्हणजे हा जो फॅक्टर आहे सारण्यासाठी कसं स्वतः त्या अंतरवली सराटीच्या रिपोर्टिंगमध्ये बरेच दिवस त्या तळ ठोकून होते आणि ते त्या गोष्टी सगळ्या गोष्टींचे साक्षीदार होते त्या सगळ्या प्रकरणामध्ये आंदोलनामध्ये. त्यामुळे त्यांचे ते त्या अधिकारांना तिथं बोलू शकतात की तिथं काय घडलं. त्याचा दुसरा जो मुद्दा आहे की मंगेश साबळेंना किती मतं पडतील, म्हणजे 50,000पासून 1.5 लाखापर्यंत असं जे आहे. पण तो जो सगळा आहे त्याची मागची 2 कारणं आहेत. एक तर मराठा आरक्षण त्याचं मागचं आहे किंवा एक तरुण एक साध्या घरातला शेतकरी कुटुंबातला तरुण उभा राहतोय त्यामागे एक लॉजिक होतं. दुसरं तो मराठा समाजाला तरुण आहे त्याच्यामागे म्हणून मराठा समाजाचे तरुण होते, हा एक मुद्दा आहे. आणि नंबर 3चा एक मुद्दा आहे की सगळ्यात जास्त सभा किंवा सगळ्यात जास्त जे त्यांचं दौरा आहे किंवा मंगेश साबळेंना जी पडणारी मतं आहे ती फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण या भागातली असतील असं बोललं जातं आहे. काय सांगा? नक्की, त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अत्यंत जबाबदारीने मी सांगतो की जेव्हा अशा काही निवडणुका येतात आणि निवडणुकीला एक असं मोठं बॅकग्राऊंडर जेव्हा असतं की त्यावेळेस तो डॅमेज कंट्रोल नावाची एक सिस्टीम असते की हे सगळं झाल्यानंतर मी जसं उल्लेख केला की मराठा कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश होता जालना, म्हणजे विशेषतः जालना बीडमध्ये. आणि ते मतदान एका बाजूनं वळत असताना मंगेश साबळे हे असे कार्यकर्ते होते की ज्यांनी जाऊन मुंबईला जाऊन त्यांची गाडी फोडली होती, गुणरत्न सदावर्ती यांची गाडी फोडली होती, त्यांच्या घरावर अटॅकही केलं होतं, स्वतःचं वाहनही जाळलं होतं आणि त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट केला होता. तर अशा परिस्थितीमध्ये यांची उमेदवारी मराठा आंदोलनकर्त्याचा जो सगळा रोष आहे आणि सगळी जी नाराजी आहे तो तिकडची नाराजीचं सगळं वोटिंग मंगेश साबळेकडे डायव्हर्ट होईल का अशी एक शक्यता होती. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. कारण मंगेश साबळे हे काही या 2 घटनांमुळे चर्चेत आलेले नाही. कारण ते सतत असतात आणि ते सतत लोकांमध्ये काही ना काही पद्धतीने ते लोकांमध्ये मिसळलेले असतात. त्यामुळे त्यांचा अनेक गावांवरती प्रभाव आहे. आणि ते जेव्हा निवडणुकीला नव्हते त्यावेळेस त्यांचं आता जे त्यांना मिळणारं मत आहे तर ते कल्याण काळे तर 2009 नंतर सरळ 2024ला आले. त्यामुळं आता मंगेश साबळेंनी रावसाहेब दानवेंचं मतदान घेतलं की कल्याण काळेचं मतदान घेतलं, हा मोठा संशोधनाचा विषय. असं बिलकुल झालेलं नसतं. कारण एका ते वोटिंग कटिंगमध्ये बरोबर आहे की मराठा आक्रोश ज्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी कल्याण काळेंनाही मतदान टाकलं आणि मंगेश साबळेंनाही मतदान टाकलं. पण हे मतदान रावसाहेब दानवेंकडे पण जाणार होतं ना, मग ते ज्या अर्थी ते विजयी होत होते. तर त्यामुळे तसं विश्लेषण करणं अत्यंत चुकीचं ठरेल. त्यामुळं मंगेश साबळेंना मिळालेलं मतदान हे त्यांचं स्वतःचं पण आहे. दुसरं मराठा आंदोलनकर्त्याचा जो राग होता तो त्यांनी व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी रावसाहेब दानवेला न देता तो कल्याण काळे आणि मंगेश साबळेने दिलेलं मतदान आहे. नक्की मतदान होतं ना सर, हे सगळं निवडणूक प्रोसेसमध्ये का मतं जी पडतात दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या त्याच्यामध्ये नेहमी म्हटलं जातात की बेरीज झाली की वजाबाकी झाली त्याच्या मताने. तर मंगेश साबळेंच्या मताने म्हणजे रावसाहेब दानवेंची बेरीज होईल वजाबाकी होईल की कल्याण काळेंची बेरीज होईल वजाबाकी होईल की दोघांचाही प्रमाणात असं सांगणं अवघड आहे आज. नाही, आता आपण जे सरळ आधी जे विधान केलं त्याच्यावर आपण कन्फर्म आहे. कारण काय होतं की आपण असं मी तर पहिल्यांदाच सांगितलं की जर लीड मिळत आहे ग्रामीण भागामध्ये कल्याण काळेंना आणि शहरामध्ये समजा काही ठिकाणी बरोबरीत असतील किंवा काही ठिकाणी प्लस मायनस जर झालं समजा, उदाहरणार्थ आत्ताच्या घडीला आपण जो एकदम प्राथमिक अंदाज घेतोय आपण ज्या आकडेवारी हाती आल्यानंतर, तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सरळ असं आहे की काही ठिकाणी फक्त रावसाहेब दानवे पुढं जाण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी बरोबरीत राहण्याची शक्यता आहे. पण ग्रामीण मतदानाची संख्या खूप जास्त असते त्यामुळे ग्रामीण मतदार एकवटलेला दिसतो.
ग्रामीण भागातला. शहरी मतदान म्हणजे मी काय म्हटलं काल पण उल्लेख करताना त्याच्यावर आपण सविस्तर बोलणार की औरंगाबाद शहर जसं असतं, जालना शहर जसं असतं, उर्वरित जो भाग असतो त्याला आपण ग्रामीणचा म्हणतो, पण त्या ग्रामीणमधले परत तालुक्याचं ठिकाण जे असतं ते परत तिथलं एक शहर असतं ते, त्यामुळे आपण त्याचं परत वेगळं विश्लेषण करू. नक्कीच. काही लोकांशी बोलत असताना विशेषतः भोकरदन आणि त्या भागामध्ये पलटी पाहिजे यावेळेस असा एक वाक्प्रचार होता आणि त्यामुळे निवडणुकीचा रोख कळू शकतो की पलटी पाहिजे, नेमकं काय घडतंय त्या सगळ्याकडे. सरांकडे मी काही मुद्देसूद गोष्टींकडे येणार आहे. मी सुरुवात सिल्लोड करणार आहे आणि आता पैठणपर्यंत तिथल्या काही नेत्यांचं आणि त्या सगळ्या निवडणुकीचं कसं असेल. सर, सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांची भूमिका नेहमी निर्णायक असते. ह्यावेळेस रावसाहेब दानवेंच्या की कल्याण काळेच्या बाजूनं कशी भूमिका असेल? नाही, त्यांनी तर सरळ त्यांचं आता यावेळेस अलायन्स आहे आणि रावसाहेब दानवे आणि त्यांनी असं जाहीरपणे पण मागे सांगितलं होतं, हे बघा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट असं असतं की राजकारणापुरतं राजकारण असतं, त्यानंतर अनेक जण वैयक्तिक पातळीवर मैत्री असते त्यांचे रावसाहेब दानवेचे आणि त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे सत्तारांचे, ते जाहीर आहे. त्यामुळे त्याचं पक्षाच्या राजकारणाशी दरवेळेसच आपण तुलना करणं आणि त्याच्यावर विश्लेषण करण्यात काही अर्थ नसतो. पण यावेळी काय झालं की यावेळीची निवडणूक आहे ती बहुतांशी भागामध्ये मतदारांनी ताब्यात घेतलेली होती. त्यामुळं माझं असं मत आहे की हे फक्त आपण जालन्यापुरतं नाही, हे बीडलाही लागू होतं, सगळ्या महाराष्ट्राला लागू होतं, संभाजीनगरला लागू होतं. त्यामुळे सिल्लोड मतदारसंघामध्ये जो अल्पसंख्याक, जसं आपण परभणी आणि हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या मशालीला ज्या पद्धतीनं मतदान झालं तर ते मतदान आपण ऑलरेडी आपण त्याच्यावर विश्लेषण केलं. त्यामुळं सिल्लोडमध्ये पण हेच घडलं की अब्दुल सत्तारांना मानणाऱ्या मतदारांनी यावेळी सांगितलं की ठीक आहे, आम्हाला यावेळेस आमचा निर्णय घेऊ द्या आणि आम्हाला यावेळेस विधानसभेच्या नंतर विधानसभेला आपण बघूयात. त्यामुळे ते मतदान जवळपास जालना जिल्ह्यामध्ये हे सगळंच मतदान जे आहे ते कल्याण काळेंच्या बाजूने गेलेलं आहे. फुलंब्रीत भाजपाचा बऱ्यापैकी म्हणजे अनेक दिवस झाले नानांना आमदार आहे हरिभाऊ बागडे, ते बरेच दुसऱ्या फळीतले बरेच नेते. भाजपात कसं फुलंब्रीत कसं पिक्चर राहिला असेल? नाही, मग हाच विषय आहे, कारण हे तर कसं होतं की दोन्ही उमेदवार आहे. कालचाही हाच विषय होता, नेते जास्त की मतदार एका बाजूला. हा, तर त्यामुळे नेत्यांचा परिणाम काय होईल आपण त्या आमदारांच्यावर नंतर येऊया, इथं आमदारांचा विषय नंतर चर्चेला घेऊ. पण आता कसं होतं की मी काल पण हेच सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीचं गणित वेगळी असतात, महापालिकेचे निवडणुकीची गणित वेगळी असतात आणि लोकसभेची निवडणुकी पूर्णतः वेगळी असते. मागच्या दोन ज्या निवडणुका होत्या 2019च्या आणि 14च्या, त्याचा आपण इथं मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की लोकांना केंद्रामध्ये फक्त नरेंद्र मोदी पाहिजे होतं आणि एका मुद्द्यावर मग कोण उभा आहे आणि काय उभा आहे लोकांनी बघितलंच नाही. यावेळेस तो मुद्दा सरसकट महाराष्ट्रामध्ये गैरलागू झाला. त्यामुळे असे काही बरेच मुद्दे असतात ते गैरलागू होतात ग्रामीण भागामध्ये. मी ग्रामीण भागाचं म्हणतो. पुण्यात जर तुम्ही गेले तर पुण्यामध्ये हा मुद्दा लागू होतो की पुण्यातले बरेच लोक म्हणतात की देशात नरेंद्र मोदीच पाहिजे, त्यामुळे पुण्यामध्ये तिथं शहरामध्ये लागू होतो तो मुद्दा. त्यामुळे काही मुद्दे कुठं लागू होतात, कुठं गैरलागू होतात. ग्रामीण भागामध्ये जो मतदार 2019-14ला असं म्हणत होतं की नरेंद्र मोदीच पाहिजे, तो मुद्दाच गेला होता. त्यामुळे आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे ना की भाजपचे तिथं नेटवर्क आहे, कार्यकर्ते आहे, अमुक आहे, तर तो कधी काय म्हणतो की बाबा चला तुम्हाला केंद्रात नेतृत्व द्यायचं, उज्ज्वला गॅस आलेले आहे, सब ना खाऊंगा ना खाणी दूंगा, आपण ज्या घोषणा सगळ्या करतो त्याचा प्रभाव असतो. मग फक्त नेटवर्किंग करायचं असतं. इथं नेटवर्किंग करण्याचा चान्स भारतीय जनता पक्षाला राहिलाच नाही आणि लोकांनी ठरवलं होतं की आम्हाला यावेळेस मतदान विरोधात करायचं. पैठणला जर कदाचित भुमरे तिथं राहिले असते, भुमरेंना पूर्ण वेळ इकडे स्वतः उमेदवार होते, त्याचा मोठा फटका दानवेंना बसू शकतो. आणि जे आकडे येतात किंवा जे लोकांशी बोलतोय की लोक 2 प्रश्नांची उत्तरं सरळ देतात. लोकांना आपण विचारलं की तुम्ही कोणाला मतदान केलं ते सांगणार नाही, मग कोण लीडमध्ये आहे किती नाव शकतात ते मात्र लोक सांगतात. आणि सगळ्याची त्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो कदाचित चर्चेत नाही. आणि आमचं काम आहे तटस्थपणे जे लोकांनी सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं. आम्ही दावा अजिबात करणार नाही का इथं असंच होईल, कारण तो मतदान प्रक्रियेचा भाग आहे आणि आत मतदान यंत्रांमध्ये जाऊन कोण कोणाला मतदान केलं आहे कोणी सांगू शकत नाही. पण एक कानोसा एक सगळीकडनं घेतल्यानंतर एक अंदाज असतो की काय झालं. तर पैठणमधला अंदाज असा होता की तिथं ज्या सगळ्यांशी बोलल्यानंतर की कल्याण काळे तिथं आघाडीवर असतील. तर सर ह्या कल्याण काळे आघाडीवर असतील या जनमताचा किंवा हा जो कौल आहे किंवा तिकडची चर्चा आहे, तर ते जर कदाचित भुमरे तिथं राहिले असते तर हा फरक पडला असता. आणि थोडाफार तर फरक 100% पडतो, कारण स्वतः उमेदवार बाहेर असताना आणि इथं मैदानात असताना तो फरक थोडाफार पडतोच ना. कारण आता अजित पवारांसारखा एवढा मोठा नेता त्यांनी ते म्हणतो राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण ते बारामतीमध्येच का अडकून पडले, मग त्यांच्यावर त्याच्या संदर्भामध्ये टीका पण झाली. हे माझं वैयक्तिक मत नाही, राजकारणात असं बोललं जातं याचा अर्थ ते खरंच आहे ना. आणि मग ते त्याचा तर तसा परिणाम होतोच. मग रावसाहेब दानवेंनी पण तसंच तळ ठोकून ठेवलं. ते तर प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहे भारतीय जनता पक्षाचे. एक काळी असं होतं की प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघायला पाहिजे त्यांनी. त्यामुळे तो परिणाम 101% होतो. लोकांच्या प्रत्यक्ष भेटी या काळामध्ये होत्या, निवडणुकीच्या काळामध्ये. आणि काही नाराजी असते, काही बोललं जाते, काही प्रश्नाची वर चर्चा केली जाते, जे नाराज मन वळवले जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले वापरले जातात तिथं. आता त्याला काही फार उघडपणे चर्चा करायची गरज नाही, पण तो परिणाम 100% झालेला आहे.
त्यामुळं पैठणचा जो आपल्याला सगळा रिपोर्ट येतो आहे पैठणला जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये मार्जिनल पिछाट आपल्याला रावसाहेब दानवेची दिसते. हां, नक्कीच. आणि आपण जवळपास 6च्या 6 मतदारसंघावरती विधानसभेच्या एकदम खुली चर्चा केली की काय तिथून जन्मत असू शकतं, काय काही नाही. आपण जालना शहर, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री, पैठण आणि या सगळ्यामधनं मंगेश साबळे हे एक मोठा फॅक्टर आहेत. आणि मराठा आरक्षणाचा जो फॅक्टर, त्याचा त्रास रावसाहेब दानवेंना निश्चित काही व्हिडिओ आले होते, त्यांना विरोध झाला, हे जगजाहीर आहे, ते आपण सगळ्यांनी बघितलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये जर सगळ्यात जास्त चर्चेचा ठरला होता तो तिथं जालना शहरामध्ये जे काही लोक रावसाहेब दानवेंसमोर सोबत आहेत व प्रत्यक्ष काम करतील का नाही याच्यावरती चर्चा झाली होती. त्या चर्चेवरती मतदानाचा परिणाम आहेत, त्याच्यावरती सगळे निकाल आहे ते येणार आहेत. निकाल काय येईल ते कोणी सांगू शकत नाही, पण ही फाईट प्रचंड काय म्हणता येईल त्याला चुरशीची असेल. आणि त्याच्यामध्ये इन ब्रॅकेट की रावसाहेब दानवेंसाठी ही निवडणूक सोपी नव्हती. बरोबर. हे मात्र हे सांगायला काही कोणी भविष्यता किंवा कोणी खूप मोठा तज्ज्ञ असण्याची गरज नाही. सर्वसामान्य मतदारांना पण माहिती आहे की या निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवेंना सहज असा काही विजय संपादन करता येणार नाही आहे, किंवा त्यांची झालेली जी सगळी निवडणुकीमध्ये धावपळ आहे ती सगळ्यांनी बघितली. त्यांना हा विजय जरा अवघड गेला किंवा ही निवडणूक अवघड गेली. सर, या सगळ्या याच्यामध्ये या निवडणुकीचं सगळ्या जे आता 4 तारखेला तर समोर येईल, एक शेवटच्या 2 वाक्यांमध्ये जर विश्लेषण करायचं ठरलं तर जालन्याच्या विजयाचं गणित कसं राहील किंवा काय बघता? नाही, जालन्यामध्ये सरळ आपण आता इतकी चर्चा केल्यानंतर परत सांगायची गरजच नाही का कल्याण काळे जवळपास विजयाच्या मार्गावर पोहोचलेले आहेत. त्यांची अधिकृत घोषणा होईल असंच दिसते आता. आणि खूप जण असंही सांगतात की इथून घासून लढाई झालेली आहे, असंही झालेलं आहे. त्यामुळे निकाल चुकल्यानंतर आपणही सांगितलं की परत एकदा जाऊन चर्चा करू. त्यामुळं आपण जर क्वेश्चन मार्क असे टाकून चर्चा मुळामध्ये करायचं टाळलेलं आहे. आणि आपण ओपन चर्चा याच्यासाठी ठेवतो की लोकांची मतं पण आपण घेत आहोत. विशेषतः ते संभाजीनगरचे पण मला 2 मुद्दे ऍड करायचे की काही जणांना संभाजीनगरचा एक मला काही खूप सारे कमेंट आहेत. कमेंट तुम्ही नक्की म्हणजे कालच्या शोच्या खाली शो तुम्ही बघितला असेल, फक्त त्या कमेंटसाठी बघा. काही जणांचे फोन पण आम्हाला आलेले आहेत आणि त्यांच्या आकडेवारीच्या बाबतीमध्ये त्यांनी मला काही सूचना केलेल्या आहेत. तर मी त्या आकडेवारी मांडताना असं म्हटलेलं होतं की ग्रामीणमध्ये मतदान 1.25 लाखांनी कमी झालेले आहे आणि शहरात जास्त झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तो एक फटका बसू शकतो. मुळामध्ये आपण असं सांगितलं होतं, ते तर सांगितलं होतं, पण तशी काही परिस्थिती नाही. मतदानाची आकडेवारी तेवढी काही तफावत नाही आहे. पण आपण मध्य आणि पूर्व हे जे 2 मतदारसंघ इम्तियाज जलीलचे बालेकिल्ले असलेले तिथं थोडं मतदान झालेलं आहे. आणि त्या मतदानाची जी टक्केवारी असते जिथं त्यांचं टार्गेट एरिया, फोकस एरिया जिथं आहे तिथल्या मतदानाची पण टक्केवारी खूप झालेली आहे. त्यामुळे तो स्पर्धेमध्ये राहतील आणि तिथं त्या 2 मतदारसंघात लीड घेतील असं आपण स्पष्टपणे कालच्याही शोमध्ये सांगितलं आणि आजच्याही शोमध्ये सांगतोय. त्याच्यावर असं काही जणांनी मला सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा मुस्लिम समाजांनी काही प्रमाणामध्ये मतदान केलेलं आहे, त्याचा तुम्ही उल्लेख करणं विसरलेले आहेत. तर त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या भावना आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि तसंही झालं असेल याची शक्यता दाट नाकारता येत नाही, कारण जेव्हा लोक आम्हाला स्वतःहून फोन करून सांगतायत त्यामुळे तसंही झालेलं आहे असंही गृहीत धरू. पण त्याचा अर्थ मी आमचा मांडण्याचा मुद्दाच असा होता की तो मुद्दा मी शेवटपर्यंत पहिल्यापासून क्लिअर करतो की भुमरे आणि खैरे या दोघांनी सुद्धा असं सांगितलं होतं की आमची फाईट ही इम्तियाज जलील सोबत आहेत. आणि निवडणूक झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते सांगतात की ते फाईटमध्येच नाहीत किंवा आहेत, म्हणजे त्यांनी ते मान्य करायला पाहिजे की ते फाईटमध्ये आहेत की नाही. हा आमचा सगळ्यात मोठा विषय, आमचा प्रश्न तिथं होता. मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही ग्रामीण आणि शहराची सुद्धा तुलना केली तर शहरामधून ते पुढं जाणार आहे हे सांगायचा आमचा अर्थ होता. त्यामुळं ग्रामीणमध्ये 5 ते 6 ठिकाणी मतांचं डिव्हिजन होणार होतं. हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. नक्कीच. ज्या 100-150 कमेंट आहे त्याच्यामध्ये 4-5 कमेंट सर म्हटले तशा घेतल्या पाहिजे, कालच्या शोमधल्या आहेत. याच्यामध्ये विजय खिल्लारे असं लिहितात की बौद्धांचे 50% मत जलील साहेबांना झाली आहेत, जी प्रामुख्यानं, बाकी फक्त इम्तियाज जलील अशा आणि अनेक कमेंट आहे की त्यांनी जनतेनं आपल्या विजयाचं गणित मांडलेलं आहे. काही जणांनी सांगितलं ओनली खैरे, काही जणांनी सांगितले भुमरेच विजय होतील, काही जणांनी सांगितलं यावेळेस MIMच. काही झालं तरी खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण मांडले आहे आपण. धन्यवाद. विश्लेषण केलेलं असल्यामुळे लोकांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आपण अधिकार ठेवलेला आहे. आमची एकांगी चर्चा नसते आणि आमची कन्नड मधून जो लीड घेईल तो विजय होईल असं 3-4 कमेंट सारखे आहेत. त्यामुळे कन्नडचा यासाठी ते उल्लेख करतायत लोक की कन्नड आणि हर्षवर्धन जाधव मधनं काय झालं होतं, कारण हर्षवर्धन जाधवांनी बऱ्यापैकी मतं घेतली तर सगळं गणित बिघडेल किंवा सगळ्या गणिताची पुनर्मांडणी होईल. त्यामुळे अशा ज्या कमेंट्स आहेत, ह्या कमेंट तुमच्या ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या लोकांची मतं आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांची पण मतं सांगतो आहोत. त्याच्यामुळे
किंवा त्याच्याकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण हे मतं जेव्हा सोशल मीडियावर येऊन एखादा माणूस, त्याच्यामुळे सोशल मीडियावर येणारे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे उद्देश असतात. नो डाऊट की प्रत्येकजण काही चांगल्या हेतून सोशल मीडियावर कॉमेंट करतो असं मला अजिबात दावा करायचा नाही. पण काही जेन्युइन कॉमेंट ज्या दिसतात की त्यांना असं वाटतं की त्यांनी काही अभ्यास केलेला आहे, त्यांना वाटतं की असं असं होईल, आणि ज्यांना असं जेन्युइनली वाटतं की आमच्याशी बोलायला पाहिजे ते फोन पण करतायत. त्यामुळं आम्हाला खूप चांगलं वाटतं की आपण लोकशाही मार्गाने चर्चा करतो आहोत. लोकशाही मार्गाने चुकलं काही तर आपण त्या दिवशी सांगू की चुकलं. हां ना, सरांनी आम्ही सगळे कायम दावाही केला, हाही दावा केला नाही आहे की कोण निवडून येईल, पण हे आवर्जून सांगितलंय की आमची आकडेवारी जर कदाचित चुकली, कल चुकले तर ते आम्हाला मान्य आहे. कल म्हणण्यापेक्षा कसं होतं की एकांगी ज्या चर्चा सुरू आहेत ना याच्यामध्ये मार्केटमध्ये, प्रत्येक जण सांगतो की आम्ही 40% मतदान घेतलं, प्रत्येक जण म्हणतो आम्ही 45% मतदान घेतलं, आणि काही जण स्पर्धेतच नाही असं म्हटलं. तुम्ही नाव कोणाचंच घेत नाही. आता मुद्दाम एखादं नाव घेतलं की त्यांना वाटतं फेवरमध्ये गेलं. त्यामुळे असं चर्चा होताना दिसते. मग असं नाही, मग तिरंगी लढत होणारच नाही. मग दोघातच लढत होणार आहे का? कोणत्याही दोघातमध्ये म्हणजे मग ती इम्तियाज आणि खैरे असेल, इम्तियाज आणि भुमरे असेल, किंवा खैरे आणि भुमरे असेल, असं होत नसतं. ते जेव्हा पंतपेट्या उघडल्या जातील तेव्हा लक्षात येईल नेमकं काय झालं ते. नक्कीच. आजचा जो व्हिडिओ होता, आजचा जो शो होता, आणि आजची सगळी चर्चा जालन्यावरती आणि औरंगाबादच्या काही प्रश्नांची, संभाजीनगरच्या काही प्रश्नांची उत्तर देणे भाग होतं. त्याच्यावरती चर्चा करणं होतं, मुद्दा मांडला. उद्या असंच सटीक आणि एक चांगलं विश्लेषण बीडवरती करूयात. कारण औरंगाबाद, जालना आणि त्यानंतर बीड, आणि बीडमधली लढाईसुद्धा तुम्ही सगळ्या माहिती किती काटेकी टक्कर आणि काय काय सगळ्या गोष्टी झाल्या आहे. बीडमध्ये सगळ्यांशी चर्चा करून जी माहिती उद्या आम्हाला मिळेल, आणि जी तिथल्या आमच्या प्रतिनिधींशी, लोकप्रतिनिधींशी, लोकांशी, तिथल्या नागरिकांशी आणि सगळ्यांचा एक कल घेऊन तिथली मतं काय आहे, प्रवाह काय आहे, हे मांडण्याचा उद्याच्या शोमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आजचा शो तुम्हाला कसा वाटला? कालच्यासारखं भरभरून कमेंट्स करा. आणि उद्या बीडमध्ये आम्ही अजून काय अभ्यास केला पाहिजे, बीडमध्ये कुठल्या प्रश्नांबद्दल आम्ही विचारणा केली पाहिजे, या सगळ्यासह तुम्ही तुमच्याही प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. नक्कीच. आणि उद्याचा बीडचा शो बघायला विसरू नका. गल्ली ते दिल्लीमध्ये आपले तोपर्यंत थांबतोय. नमस्कार.